बघणार आहे फाउंडेशन ऑफ नर्सिंग रिसर्च. कसं आहे रिसर्च थोडा टफ टॉपिक आहे. म्हणजे पॉसिबल आहे, ईझी आहे, पण तुम्ही समजून घेतल्यानंतर. त्यामुळे मी फर्स्ट चॅप्टर घेतलेला आहे फाउंडेशन ऑफ नर्सिंग रिसर्च. तर तो आपण बघणार आहे. The introduction. Nursing is a systematic and scientific process used to discover new knowledge. रिसर्च म्हणजे काय की हा सिस्टमॅटिकली आणि सायंटिफिक प्रोसेस आहे ही जी कशासाठी आपण यूज करतोय न्यू नॉलेज शोधून काढण्यासाठी डिस्कवर करण्यासाठी. रिसर्च म्हणजे सर्च अगेन अँड अगेन इज कॉल्ड रिसर्च. Okay, definition. Research is a careful inquiry or examination to discover new fact. न्यू फॅक्ट डिस्कवर करण्यासाठी आपण काय करतो रिसर्च करतो. ओके, तर रिसर्च हे काय आहे केअरफुल इन्क्वायरी किंवा एक्झामिनेशन टू डिस्कवर न्यू फॅक्ट इज कॉल्ड रिसर्च. Meaning of nursing research. Nursing research focuses on improving patient care through evidence-based practice. नर्सिंग रिसर्चचा फोकस कशावर असतोय की पेशंटला व्यवस्थित काळजीपूर्वक केअर देणं, त्यांची केअर इम्प्रूव्ह करणं थ्रू म्हणजे कशाच्या बेसने एव्हिडन्स बेस्ड प्रॅक्टिस म्हणजे तुम्ही जी काही केअर देताय, जे काय साधन यूज करताय त्याच्या मागे पुरावे असले पाहिजेत की हे योग्यच आहे. ओके. नेक्स्ट, पर्पज ऑफ नर्सिंग रिसर्च. नर्सिंग रिसर्चचा हेतू काय? एक, जी काय क्वालिटी ऑफ केअर तुम्ही पेशंटला देताय ती इम्प्रूव्ह करणं, नर्सिंग नॉलेज डेव्हलप करणं आणि नर्सिंग प्रॅक्टिसेस इन्हान्स करणं. म्हणजे आता जी प्रॅक्टिस चालू आहे त्याच्यापेक्षा आणखी काहीतरी बेटर करणं. हे कधी शक्य होणार आहे? जेव्हा तुम्ही सर्च अगेन अँड अगेन, तेव्हा हे शक्य होणार आहे. Next, objective of nursing research. First, solve nursing problem, improve patient outcome, and strengthen education and administration. तर ऑब्जेक्टिव्ह ऑफ नर्सिंग रिसर्च मध्ये फर्स्ट आहे सॉल्व नर्सिंग प्रॉब्लेम. जे काही नर्सेसचे प्रॉब्लेम्स असतात ते सॉल्व करणं. सेकंड, इम्प्रूव्ह पेशंट आउटकम. पेशंटचा आउटकम जो आहे तो इम्प्रूव्ह करायचा. आणि स्ट्रेंथन द एज्युकेशन अँड ऍडमिनिस्ट्रेशन. ओके. नेक्स्ट आहे स्कोप ऑफ नर्सिंग रिसर्च. नर्सिंग रिसर्चला स्कोप कुठे कुठे आहे? फर्स्ट, क्लिनिकल नर्सिंग, नर्सिंग एज्युकेशन, नर्सिंग ऍडमिनिस्ट्रेशन अँड कम्युनिटी हेल्थ नर्सिंग. प्रत्येक फील्डमध्ये आपल्याला रिसर्च करता येतो. त्यामुळे वेगवेगळे फील्ड आहेत ज्याच्यामध्ये नर्सिंग रिसर्चचा स्कोप आहे. नेक्स्ट आहे टाइप्स ऑफ नर्सिंग रिसर्च, क्वांटिटेटिव्ह अँड क्वालिटेटिव्ह. हे दोन टाइप्स आहेत नर्सिंग रिसर्चचे जे खूप इम्पॉर्टंट आहेत आणि ते पेपरला सुद्धा विचारले जातात. फर्स्ट आपण बघणार आहे क्वांटिटेटिव्ह रिसर्च. तर क्वांटिटेटिव्ह रिसर्च इज अ टाइप ऑफ रिसर्च दॅट डील्स विथ न्यूमेरिकल डेटा. तर क्वांटिटेटिव्ह रिसर्च जो आहे असा टाइप ऑफ रिसर्च आहे जो डील कशासोबत करतो न्यूमरिकल डेटामध्ये, म्हणजे नंबर ऑफ डेटा, ज्यामध्ये नंबर्स जास्त असतात, क्वांटिटी. ओके. इट इज युज्ड टू मेजर व्हेरिएबल अँड फाइंड रिलेशनशिप बिटवीन देम बाय युजिंग स्टॅटिस्टिक अँड मॅथमॅटिकल अनालिसिस. तर हे कशासाठी यूज केलं जातं? आपले जे व्हेरिएबल्स असतात ते मोजण्यासाठी प्लस त्या दोघांमध्ये काय रिलेशनशिप आहे त्या दोन व्हेरिएबल्स मध्ये ते फाइंड आउट करण्यासाठी. आता ते फाइंड आउट कसं करायचं? तर स्टॅटिस्टिकल मेथडनं किंवा मॅथमॅटिकल मेथडनं आपण ते अनालिसिस करू शकतो. In nursing, quantitative research help to measure things like blood pressure, pain score, incidence of disease, effectiveness of treatment. नर्सिंग मध्ये आपल्याला हे क्वांटिटेटिव्ह रिसर्च कुठे हेल्प होत्या? एकतर बीपी किती आहे मोजण्यासाठी, पेन स्कोर, इन्सिडन्स किती आहे, इफेक्टिव्हनेस ऑफ ट्रीटमेंट किती आहे, हे सगळं आपण नंबर मध्येच मोजतो ना. सो क्वांटिटेटिव्ह रिसर्च आपल्याला इथं हेल्प करतो. It usually uses a large sample size and structured tool such as questionnaires, rating scale and checklist.
हे लार्ज सॅम्पल साईज जे असतं त्याला स्ट्रक्चर्ड टूल लागतं. टूल म्हणजे काय? असं डिव्हाइस ज्यामध्ये त्या सॅम्पलचं क्वांटिटी दिसेल. जर मग ती कशातून दिसणार? क्वेश्चनेअर मधून किंवा रेटिंग देऊन किंवा चेकलिस्ट. चेकलिस्टमध्ये येस नो असतं. रेटिंगमध्ये 1 to 5 नंबर्स असतात. जर तुम्हाला ती सर्व्हिस पुअर वाटली तर तुम्ही 1 देऊ शकता. एकदम बेस्ट वाटली तर 5 देऊ शकता. ओके. The results are objective, reliable, and expressed in numbers, percentage, tables, and graphs. As we know, मी जसं सांगितलं की हे जे रिझल्ट असतात ते ऑब्जेक्टिव्ह, रिलायबल असतात आणि ते एक्सप्रेस कशात होतात? नंबरमध्ये, पर्सेंटेजमध्ये, टेबल्समध्ये किंवा ग्राफमध्ये. आता आपण नंबर कुठे मांडतो? ग्राफमध्येच. ओके. नंबर टेबलमध्ये असतात, नंबर्स पर्सेंटेजमध्ये सुद्धा येऊ शकतात. ओके. तर हे असे हे आहे क्वांटिटेटिव्ह रिसर्च. नेक्स्ट आपण बघणार आहे क्वालिटेटिव्ह रिसर्च. इट डील्स विथ एक्सपिरियन्स, फीलिंग्स अँड ओपिनियन. आता क्वालिटेटिव्ह हे कशासोबत डील करतंय? एक्सपिरियन्स, फीलिंग अँड ओपिनियनशी. क्वालिटेटिव्ह रिसर्च हा एक टाइप ऑफ रिसर्च आहे जो डील कशासोबत करतोय? नॉन न्यूमरिकल डेटा. क्वालिटेटिव्ह मध्ये काय होतं? क्वांटिटेटिव्ह मध्ये न्यूमरिकल डेटा. क्वालिटेटिव्ह मध्ये काय? नॉन न्यूमरिकल डेटा. It focus on understand experience, feeling, belief, attitude and perception of individual. तर ह्याच्यामध्ये काय दिसून येतंय की फोकस कशावर असतोय ह्यांचा? की एक्सपिरियन्स समजून घ्यायचे, फिलिंग्स समजून घ्यायचे, बिलीफ समजून घ्यायचे, ॲटिट्यूड समजून घ्यायचा, एखाद्या व्यक्तीचं परसेप्शन समजून घ्यायचं. ओके. ह्याच्यावर या क्वालिटेटिव्ह रिसर्चचा फोकस असतोय. नर्सिंगमध्ये क्वालिटेटिव्ह रिसर्च हा यूज केला जातोय जेव्हा आपण पेशंटचा स्टडी करतोय. मग त्या पेशंटचे एक्सपिरियन्स, नर्सेस, त्यांचा व्ह्यूज, कोपिंग मेकॅनिझम, क्वालिटी ऑफ लाईफ हे सगळं आपण काय करतोय? नर्सिंगमध्ये पाहतोय. इट युजली इन्व्हॉल्व स्मॉल सॅम्पल साईज. तिकडे काय होती? क्वांटिटेटिव्ह मध्ये लार्ज सॅम्पल साईज होती, इथं स्मॉल साईज. मग ते आपण इंटरव्ह्यू मधून सुद्धा कलेक्ट करू शकतो, ऑब्झर्वेशन, फोकस ग्रुप डिस्कशन किंवा केस स्टडी मध्ये. The findings are descriptive, subjective, are expressed in words. क्वालिटेटिव्ह मध्ये काय होतं? जे पण काय आपल्याला मटेरियल मिळणार आहे ते वर्ड्स मध्ये डिस्क्राईब केलं असणार आहे, डिस्क्रिप्टिव्ह असणार आहे, सब्जेक्टिव्ह असणार आहे. सब्जेक्टिव्ह म्हणजे काय? आपण नर्सिंग प्रोसेस मध्ये बघितलं असेसमेंट मध्ये. सब्जेक्टिव्ह म्हणजे जे काय आपल्याला क्लायंट सांगतो ते आपल्याला लिहून घ्यायचं असतं, रॅदर दॅन नंबर्स. ह्यात नंबर नसतात, तिथं वर्ड्स असतात. क्लिअर? ओके. नेक्स्ट आहे स्टेप्स ऑफ रिसर्च प्रोसेस. तर रिसर्च प्रोसेसचे स्टेप्स काय आहेत? IRF हे मेन लक्षात ठेवण्यासारखे स्टेप्स आहेत. IRF. आयडेंटिफाय प्रॉब्लेम. पहिला आयडेंटिफाय करायचं प्रॉब्लेम काय आहे. नंतर रिव्ह्यू लिटरेचर. ह्याचा आधी कोण स्टडी केलाय का? त्याला म्हणायचं रिव्ह्यू ऑफ लिटरेचर. आणि फॉर्म्युलेट हायपोथेसिस म्हणजे एक्शन करायचं की हे होऊ शकतं. ओके. नेक्स्ट रिसर्च डिझाईन सुद्धा एक काय आहे? स्टेप्स आहे रिसर्च प्रोसेस. रिसर्च डिझाईन त्याच्यामध्ये तुमचा अप्रोच येईल, रिसर्च डिझायनिंग, सॅम्पलिंग टेक्निक येईल. ओके. देन डेटा कलेक्शन. तुम्ही डेटा कसं कलेक्ट केला, अनालाइज कसं केला, अँड देन लास्ट रिपोर्ट रायटिंग. तर हे तुमचे रिसर्च स्टेप्स आहेत. आयडेंटिफाय प्रॉब्लेम, रिव्ह्यू लिटरेचर, फॉर्म्युलेट हायपोथेसिस, रिसर्च डिझाईन, डेटा कलेक्शन, डेटा अनालायसिस, रिपोर्ट रायटिंग. तर नर्सिंग रिसर्च हा इम्पॉर्टंट काय? ओके. इम्पॉर्टन्स काय याचा? फर्स्ट आहे एव्हिडन्स बेस्ड प्रॅक्टिस. कोणताही पुरावा नसल्याशिवाय रिसर्च पुढे जात नाही. पेशंटची केअर इम्प्रूव्ह केली जाते. प्लस आपल्याला हेल्प होतं त्यांची केअर इम्प्रूव्ह होण्यासाठी. नर्सिंग प्रॅक्टिस आपली सेफ आणि इफेक्टिव्ह बनते. प्लस गेसवर्क नसतं इथं. म्हणजे मला असं वाटतंय नाही. जर तुमच्याकडे पुरावा नाही तर तुमचा रिसर्च पुढे जाणार नाही. रिसर्च गिव्स न्यू नॉलेज अबाउट द डिसीज अँड ट्रीटमेंट. हे काय करतं? नवीन नॉलेज देतं ट्रीटमेंट बद्दल, रोगाबद्दल. इट इम्प्रूव्स रिकव्हरी अँड रिड्यूस कॉम्प्लिकेशन्स. इट इन्क्रीज नर्सेस नॉलेज अँड स्किल. It helps in making hospital policy and guidelines. It improves the quality of nursing education. तर हे सगळे इम्पॉर्टन्स ऑफ नर्सिंग रिसर्च आहे. हे खूप इझी आहे. एकदा तुम्ही वाचाल तर लक्षात राहील.
नेक्स्ट आहे की रोल ऑफ नर्स काय रिसर्च मध्ये. तर फर्स्ट आहे आयडेंटिफाय प्रॉब्लेम. नेमका इश्यू काय आहे पेशंट केअर मध्ये ते आपल्याला पहिला काय शोधून काढायला लागतं. आयडेंटिफाय प्रॉब्लेम्स. नेमका प्रॉब्लेम काय आहे पेशंटचा ते नोटीस करायचं आणि मग रिसर्च सुरू करायचा. देन नेक्स्ट आहे कलेक्ट डेटा. ते हेल्प गॅदर इन्फॉर्मेशन. आपल्याला इन्फॉर्मेशन कलेक्ट करायचे आहे बाय पेशंट चार्ट और ऑब्झर्वेशन. इन्फॉर्मेशन कलेक्ट करून झाले तर मग आपल्याला रिसर्चचा प्रोटोकॉल फॉलो करायचा आहे हॉस्पिटलचा किंवा क्लिनिकचा. तिथे इम्प्लिमेंट करायचंय रिसर्च तुमचं. इम्प्लिमेंट म्हणजे काय, जे काय कलेक्ट केलं त्याच्यानंतर प्लॅन करायचं आणि इम्प्लिमेंट करायचं. अप्लाइंग फाइंडिंग्स. नर्सेस यूज रिसर्च रिझल्ट टू इम्प्रूव्ह पेशंट केअर. जे पण काय इम्प्लिमेंट केल्यानंतर रिझल्ट येईल ते तुम्ही अप्लाय करायचं आणि एज्युकेटिंग अदर्स. दुसऱ्यांना पण ते टीच करायचं, आपल्या कॉलिग्सना टीच करायचं आणि पेशंटला न्यू प्रॅक्टिसेस द्यायचे. देन इव्हॅल्युएट करायचं की आपण जे फाइंडिंग्स, आपण जे ऍप्लिकेशन्स यूज केले त्याचा पेशंटवर काय इफेक्ट झाला, चांगला इफेक्ट झाला का इफेक्ट झाला हे चेक करायचं. देन इथिकल रिस्पॉन्सिबिलिटी. राईट्स अँड सेफ्टी ड्युरिंग रिसर्च. पेशंटला कायम तुम्ही त्याचे हक्क आणि त्याची सुरक्षा द्यायची रिसर्च करताना. त्यांना दुखापत होईल, त्यांना त्रास होईल असं कोणतेही रिसर्च तुम्ही करायचे नाहीत. कन्क्ल्युजन. ह्याच्यामध्ये आपण काय बघितलं की नर्सिंग रिसर्च हे एक इसेन्शियल आहे एखादं प्रोफेशनल ग्रोथ अँड क्वालिटी ऑफ पेशंट केअर साठी. अँड दिस इज द वन ऑफ द इम्पॉर्टंट कन्क्ल्युजन ऑफ दॅट टॉपिक. थँक्यू सो मच. काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. आपला एक शॉर्ट व्हिडिओ आहे. तर रिसर्च बेसिकली काय आहे हे आपण यात सांगितलेलं आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारले जातील ते म्हणजे इम्पॉर्टन्स ऑफ नर्सिंग रिसर्च GNM साठी किंवा क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह रिसर्च. ओके, जास्त काही हे विचारत नाहीत. बेसिक नॉलेज आपल्याला क्लिअर हवं यासाठी हा टॉपिक घेतलेला आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. थँक्यू फॉर वॉचिंग आणि अभ्यास करत राहा. रिसर्च सोपा आहे. जर तुम्ही अवघड आहे म्हणून त्याला मागं सारलं तर तो डायरेक्ट उडूही शकतो तुमचा. मग सर्च करा, रिसर्च करा अगेन अँड अगेन की तुम्ही का नाही अभ्यास करू शकत. जर तुम्ही सक्सेस झाला तर मग रिसर्च सारखा सोपा विषय कोणताच नाही. थँक्यू.